कोरफोड घरात लावल्याने आपल्या घरात काय घडते ही माहिती सर्वांना माहीत असायलाच हवी. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोरफोड लावल्याने व्यक्तीच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतात. मात्र त्याचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही त्याचा योग्य दिशेने वापर कराल. कोरफोड योग्य दिशेला लावल्याने देवी लक्ष्मी घरात कृपाळू राहते आणि व्यक्तीला धनवैभव आणि सुखाची कमतरता नसते. ज्योतिषी पंडित ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांच्याकडून जाणून घेऊया कोरफडीचे उपाय आणि ते कोणत्या दिशेला लावणे खूप शुभ आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती आहेत ज्या औषधी आणि वास्तू गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. यामध्ये कोरफड व्हेरा अव्वल आहे. ही वनस्पती तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर तर आहेच, पण वास्तुशास्त्रामध्ये तिचे विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत घरी कोरफड लावणे म्हणजे अनेक समस्यापासून दूर राहणे. वास्तूनुसार घरामध्ये कोरफड लावल्याने व्यक्तीच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतात. मात्र ते लावताना दिशा लक्षात ठेवली तरच तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. कोरफड योग्य दिशेने लावल्याने देवी लक्ष्मी घरात कृपाळू राहते आणि व्यक्तीला कधीही धन, वैभव आणि सुखाची कमतरता भासत नाही. उन्नावचे ज्योतिषी पंडित ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांच्याकडून कोरफडीचे उपाय जाणून घेऊया आणि ते कोणत्या दिशेला लावणे शुभ आहेत. या दिशेला कोरफड लावल्याने येईल सुख समृद्धी. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोरफडीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत घरामध्ये रोप लावल्यास कुटुंबात सुख समृद्धी नांदते. मात्र यासाठी कोरफड पश्चिम दिशेलाच लावावी, कारण पश्चिम दिशा ही सर्वोत्तम मानली जाते. असे केल्याने जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो, तसेच घरातून आर्थिक संकट दूर होते. या दिशेला कोरफड लावल्याने सुधारेल लव्ह लाईफ. कोरफड घरामध्ये लावल्याने लव्ह लाईफमधील समस्या दूर होतात. तुमच्या लव्ह लाईफमध्ये समस्या येत असतील तर तुमच्या घराच्या पूर्व दिशेला कोरफडीचे रोप लावणे तुमच्यासाठी सर्वात शुभ राहील. असे केल्याने तुमच्या आयुष्यात प्रेम वाढते आणि प्रमोशनची शक्यता असते. त्यामुळे घरात सकारात्मकताही येते. या ठिकाणी कोरफड लावल्यास समस्या सुटतील. आर्थिक समस्या. मित्रांनो, खूप मेहनत करूनही तुमच्या हातात पैसा नसेल तर तुम्ही कोरफडीचे रोप नक्कीच लावावे. मात्र या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या बागेत किंवा बाल्कनीमध्ये कोरफडीची लागवड करावी. असे केल्याने घरातून नकारात्मकता दूर होते आणि मन स्थिर राहते. चुकूनही या दिशेला लावू नका कोरफड. जर तुम्हाला घरी कोरफड लावायची असेल तर दिशा नक्कीच लक्षात ठेवा, कारण कोरफडीचे रोप योग्य दिशेने लावल्यास ते फलदायी ठरते, परंतु ते चुकीच्या दिशेने लागू केल्याने कोणता फायदा होणार नाही. वास्तूनुसार कोरफडीचे रोप उत्तर पश्चिम दिशेला लावू नये. असे केल्यास अशुभ परिणाम मिळू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.